लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 14 जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मॉडेलिंग झाल्याच्या नंतर आता रिपोर्टर सगळेही चांदेकरांच्या घरी आलेले असतात. आता सगळे चांदेकर फॅमिली म्हणजेच अद्वैत, कला, नैना आणि आबा सुद्धा तिथेच असतात. आता त्यातला एक रिपोर्टर आबांना असा प्रश्न करतो की तुमची या घरातील एक सून मॉडेलिंग करताना लहान कपडे घालते हे तुम्हाला चालतं का? आता यावर आता आबा त्या रिपोर्टरला काय उत्तर द्यावं हे आबांना काही कळतच नाहीत. तेव्हा आता कला ही मधामध्ये बोलते आणि कला ही त्या रिपोर्टरला म्हणते की मुळीच तुम्हाला कपड्यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि चांदेकरांच्या सुनांना कोणासोबत कसं राहायचं आणि कोणासोबत कसं काय राहायचं आणि मोठ्यांचा मान सन्मान कसं काय करायचं हे त्यांना चांगल्या तऱ्हेने कळतं आणि चांदेकरांच्या सुनांना आपल्या मनमोकळेपणाने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे असं सुद्धा आता कलाने बोलून आता त्या रिपोर्टरचा चांगलाच माज उतरवलेला असतो. आता इकडे आबांची सुद्धा चांगलीच मान ताठ झालेली असते आणि आबांना सुद्धा कलाचं चांगलंच कौतुक आलेलं असते. आता इकडे अद्वैत सुद्धा कलाने असं बोलल्याच्या नंतर आता कलाचं सुद्धा आता अद्वैतला खूप कौतुक आलेलं असते आणि आता अद्वैत सुद्धा कलाकडे छान असा बघतच असतो. आता इकडे आता आबांची मान चांगलीच ताठ झालेली असते. आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं आता कलाने आता चांदेकरांविषयी असं बोलून आता त्या रिपोर्टरचा चांगलाच माज उतरवलेला असतो. पण आता इकडे चांदेकरांचा पुन्हा परत तिने मान सन्मान सुद्धा परत मिळवून दिलेला असतो. आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.